अलीकडेच आहे, पण आधी शेवटपासून मग सुरुवात तसंच. हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता आम्ही निघतोय अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर आणि गाणगापूरच्या दर्शनाला. हाय गाईज, आता आम्ही 15 मिनिटातच सोलापूरला पोहोचतो. पाहू शकता या साईडला. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आपण बस 15 मिनिटाच्या सोलापूरच्या रस्त्यावरती आहोत. तर आपण गाणगापूरला पहिलं जाणार आहे. तर आता आम्ही थांबलोय थोडा वेळ फ्रेश व्हायला. मॉर्निंग सूर्याचा व्ह्यू तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. अक्कलकोट अलीकडेच आहे, पण आधी शेवटपासून मग सुरुवात भरून चाललेला आहे गाणगापूरला. प्रयत्न चाललाय 12:30ची आरती भेटावी. आहे नाश्ता करायला खूप उशीर झालेला आहे अभिनंदन हॉटेलला. नाश्ता झाल्यावरती मग जाऊयात गाणगापूर. पोचलेला आहे गाणगापुरात. तर आता रूम घेतलेले आहे. आम्ही आता इथं फ्रेश वगैरे होतो आणि मग आता आम्ही मंदिरात जाणार आहे दर्शनाला. तर चला आपण फ्रेश होऊयात. फ्रेश वगैरे होऊन आम्ही चाललोय दर्शनाला. चला तर आम्ही चाललोय श्री क्षेत्र गाणगापूर. कितीतरी घेऊ जन्म फेरे सावळ्या मला भेट द्या हो. एवढं आपण जायचं आहे म्हटलं. दत्ताचं मंदिर. तरी त्या मनाने एवढी अशी गर्दी नाही आहे. आता आम्ही दत्तांसाठी फुलं वगैरे घेतोय. इकडे बघा कसं लाला. आम्ही रांगेमध्ये उभे राहिलेलो आहोत. तिथे 3 प्रियमय बसलेले आहेत. अतिशय म्हणजे दत्तांचाच अवतार आहे जसे की. तर कारण की त्यांना किती हलवलं, किती उठवण्याचा प्रयत्न केला तरी ते उठत नव्हते. मी तुम्हाला दाखवते पुढे ते कसे झोपले. तुम्ही बघू शकता. राजाराम खाली आहे का? ते बघू शकता तुम्ही कसे झोपलेले आहेत. किती उठवण्याचा प्रयत्न केला तरी उठत नाही.
आलं आहे. बघू शकता दत्त मंदिर. शेवटची गर्दी. इकडे सगळ्या प्रसादाचे वगैरे आहे दुकानं. दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर आलो आणि इथे आहे युनिक मशीन आहे. आम्ही ते थांबलो जीन्स पाहिलं. आहे हनुमान मंदिर. तिथे बाबा आणि हे गेलेले आहेत आता पाय पडायला. आई बाहेरूनच पाय पडतात. तिथे 9 ग्रह आहेत. त्या 9 ग्रहांना ते प्रदक्षिणा घालतात. 9 ग्रहांचं दर्शन या ठिकाणी मिळतं. मेमरी पिवळी फुलं आहेत ना.